पहिला सेमीफायनलचा सामना मांडवी गल्ली स्पोर्ट क्लब तसेच खोजा गल्ली स्पोर्ट क्लब मांडवी गल्ली स्पोर्ट क्लबने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तसेच खोजा गल्ली स्पोर्ट क्लबला क्षेत्ररक्षणासाठी आव्हान केलेलं आहे. कॉन्स्टेबल जयेश त्याची साथ देतोय गोलंदाज सोहेल. चेंडू करतोय उस्ताद चषकाचा बेस्ट बॉलर म्हणून नामांकित केलं सोहेल यांना. चेंडू बुडल्यावरून निघून जातोय नितीन यष्टकाक्षात एक मालिकावीर एक उत्कृष्ट गोलंदाज. चेंडू केली पुढे होतोय. जर आजकी यांची डायरेक्ट यष्ट्यांवर आधार असेल तर नक्कीच सर्वेशांना तंबूचा रसा परतला दिसतात. आपण एक जीवदान म्हणावं लागेल. फायनलच्या दिशेने चेंडू जातोय. कृषी क्षेत्रात चेंडू जातोय. एकदा या एकाने धाव संकेत भर होते समोर जयेश आणि सर्वेशांच्या माध्यमातून कोणत्या दिशेने खेळ करतोय चेंडू पण एक धाव पूर्ण होतोय. एखादा धाव संकेत भर होते. धाव संकेत परिस्थितीमध्ये 3 वरती चेंडू मात्र पंचांनी धरलं की एकदम सोडून चाललेला आहे चेंडू. मात्र थोडस चेंज ऑफ फेस करतोय. निर्धाव चेंडू जातो. षटक संपतंय. एक षटकामागे धाव होत 4 बिनबाद 4 धावा. एक चांगली सुरुवात मानावी लागेल. बरोबर तसेच फलंदाजीच्या बलावर आपला सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. कटवल्या चेंडू जातो घोषित क्षेत्रात एक धावेसाठी. जर तो फ्लॅगचे नसायला असेल आपल्या संघासाठी प्रयत्न पाव उचली घेतोय. तिथून निर्धाव चेंडू जातोय. मुद्दू तिथे काय चुकी करत कमीच आहे. बिरकाम मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू निघून जातोय. चेंडू समजू शकला नाही जयेश यांना. जयेश चेंडू जातोय. 2-3 अशी आघाडी घेतली आणि त्या ट्रॉफीवर वर्चस्व काम ठेवलं. जिंकला. मारण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू ते गुंडेवरून उचली घेतोय. कुठली धाव नाही कुठला धोका नाही. धाव संख्या असतील 7 वर. 2 षटक संपत आहेत. 2 षटकांमध्ये 7 धावा. दिवस हा एक मोठा आनंदमय दिवस पाटील गेली तरुण मंडळासाठी. चेंडू खेळून काढतोय. ट्राय करतोय. दोनच्या दिशेने एकदा पूर्ण करतोय दुसऱ्या धावेसाठी. परंतु एकच धावाने समाधान मानतो तिथे. चेंडू हवेमध्ये झेल टिपतो तिथे. आवेश यांचं कौतुक करावं. पहिला गडी गारद होतोय. आणखी आता संख्येवर हलक्या हाताने खेळून करतोय. चेंडू दिशेने चेंडू जातोय. एकच धाव भेटतोय. एखाद्या धाव संख्येत भर होते. धाव संख्या पोहोचते. खेळून करतोय. लक्षाच्या दिशेने एकदा पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेसाठी पर्यंत नकार देतोय. एका धावने रोखून ठेवतोय. स्वतःचं खातं खोल झालं कारण संघाला निवडून पोचवतोय. 2 अंकी 10 मध्ये आत्या होण्यात ते स्कोर लावतायत. तुम्हाला प्रेक्षकांना सर्वांना स्कोर दाखवतायत. एकदा पुढे टप्प्याला चेंडू खेळून जातोय. फेकी करेपर्यंत एक धाव पूर्ण. चांगली सुरुवात म्हणावं लागेल मांडवीच्या बाजूने.
मात्र टटोला चेंडू जातोय ऑफसाईडच्या दिशेने जातो चेंडू 4 धावांसाठी. या 4 धावांना आता कुठे हलक्या हाताने खेळून काढतोय चेंडू त्यांच्या दिशेने थोडस मिस होते तिथे एकदा पूर्ण करतोय दुसऱ्या धावेसाठी. नजर हटी दुर्घटना घटी जरा थोडस पण मिस झालं तर नक्की 2 धावा होऊ शकतात. मारण्याचा प्रयत्न होतोय आवेश चकवतोय फलंदाजाला सर्वेशांना चेंज निर्धाव चेंडू येतोय पुन्हा तयार सर्वेश सामना करेल आवेशांच्या गोलंदाजीचा आवेश मारण्याचा प्रयत्न होतोय पण ते झेल घेण्याचा सुद्धा प्रयत्न होतो. खेळून काढतोय अलंकार या एका धावेने संघ पुढे शकते. धावसंख्येत भर होते धावसंख्या होते ती 19. चेंडू जातोय एकदा पूर्ण करते दुसऱ्या धावेसाठी परंतु आतिक यांच्या हाती जे चेंडू जातोय एकच धाव येते तिथे या एका धावेने धावसंख्येत भर होते धावसंख्या परिस्थिती म्हणजे बीट होतोय फलंदाज चकतोय तिथे अलंकार ही मोठी गोष्ट आहे. महत्वाची भूमिका निभावत आहेत पंच तिथे त्यांच्यासाठी काहीतरी नवीन केलेलं आहे ते म्हणजे पाटील गली स्पोर्ट क्लबने तसेच पाटील गली तरुण मंडळाने आणि तसेच आमचे आमिर सारखे फलंदाज दमदार फलंदाज सुद्धा आहेत. चेंडू खेळून काढतोय सोल्याचा चेंडू अतिशय सुरेख चेंडू एकदा पूर्ण करतोय आवेश तिथे मात्र काही चुकी करत नाही परंतु थोडीशी फेकीमध्ये इम्रान तिथे कव्हर करतोय एक पुढचा चेंडू सोल्याच्या भरात याची घेतोय परंतु एकच धाव देतोय या एका धावने संघ पुढे सरतोय धावसंख्येत भर होते या सामना करेल सोहेल यांच्या गोलंदाज सोहेल. टटोला चेंडू हवेमध्ये मात्र सर्वेच्या बॅट मधून पहिला षटकार येतोय पहिली मोठी धाव दुसरी मोठी धाव पहिल्या याच्या अगोदर अलंकार याच्या बॅट मधून मारण्याचा प्रयत्न होतोय एकदा चेंडू येतोय चेंडू काय करतो एकच धाव देते तिथे एका धावने धावसंख्येत बरोबर धावसंख्या होती कुठे चेंडू आपल्या फॉलोमध्ये गेम घेण्याचा प्रयत्न होतोय सोहेल यांचा अतिशय सुरेख गोलंदाजी धावसंख्या प्रकारात 29 गडी बाद होतो एक 6 षटक पुन्हा एकदा आते चांगला चेंडू येते नक्कीच एक धाव चेंडू टाकण्यात पुन्हा एकदा यश मिळते गोवीला सेमीफायनलचा सामना पहिलं सेमीफायनलचं पहिली सेमीफायनलची धूमचक्री या चक्रीत एसएन बीटाप्रमाणे गोलंदाज अति पूर्णपणे बांधून ठेवतात फलंदाजाला पुन्हा एकदा त्या प्रकारचा चेंडू स्टेरियसच्या दिशेने चेंडू जातोय आवेश तिथे चांगले क्षेत्ररक्षण त्याच्या मार्फत बघायला मिळालेली चांगली फलंदाजी एक क्रिकेटमधील नवीन चेहरे आले चेंडू पुन्हा एकदा डोक्याला आदळून चेंडू होते घोषित क्षेत्रामध्ये नक्कीच एक घोषित क्षेत्रात धावते लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते अजून त्यांचे काही इकडे एके पॅव्हलियनमध्ये वाद बघतात चांगला चेंडू यावेळेला संपर्क होत नाही मागच्या 2 सामन्यामध्ये ज्या फलंदाजाची फलंदाजी परंतु सीमारेषा पार न होता घोषित क्षेत्रात एक धावेने षटक संपते एक परिपूर्ण षटक 2 धावा झुंजताना दिसतात लढत रंगणार
चांगला चेंडू ऑफ स्टोनवर खोलवर पडलेला चेंडू. या चेंडूला खेळण्याचा कव्हरच्या वरून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न झाला. षटक प्रगतीपथावर असताना गडी बांधवतोय एक. नाही का हेरलं कुठेतरी मला वाटतं यावेळेला अलंकार आणि अंतरिक्ष हे दोन फलंदाज हुकमी एक्के. अलंकार नावाचं वादळ घोंगावताना दिसतंय. पहिलाच चेंडूचा सामना केला आदेश यांचा. पुन्हा एकदा ज्या प्रकारची फलंदाजी आपल्याला आणि पूर्व एक षटक येणं बाकी असताना चांगला चेंडू पेरलेला चांगले क्षेत्ररक्षण. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर होती परंतु पैकी व्यवस्थित होते. दोन धावत रूपांतर होते. धावसंख्या फळकावरती 47 आणि बाद असताना धावसंख्या फळकावरती 47. शेवटचा चेंडू 7व्या षटकातील आवेश. एकदा पॅटच्या खाली गेलेला चेंडू नक्कीच सीमारेषा पार. हे षटक थोडस चांगलं षटक म्हणेल मांडवी गेली संघाला. 21 धावा या षटकात कुठून काढल्या अलंकार चाके आणि एक आत्मदहन जरी आपल्या संघाचं घेतलं परंतु ते आत्मदहन इथे भरून काढताना दिसत ते म्हणजे अलंकार चाके. थोडंसं आक्रमण झालं. समोर पहिल्यांदाच अंतरिक्ष चांगला चेंडू कुठेतरी हात खोलण्याचा प्रयत्न करण्यात यश मिळत. एक वादळ तुमच्या समोर गमावणारं वादळ अलंकार चाके नॉन स्ट्राईकवर आहे. त्याला स्ट्राईक देणं गरजेचं असेल. चांगला चेंडू पायाचा चेंडू. नक्कीच हा चेंडू एक निर्धाव पद्धतीचा चेंडू होता परंतु त्याच प्रकारे समाचार घेतला जातोय. तुम्हाला अध्यक्ष पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू आणि मला वाटतं या वर्षाची दहीहंडी लांबच डोक्यावरून षटकार सलग अंतरिक्ष यांच्या बॅटमधून सलग. नक्कीच मुद्दू पुन्हा एकदा यावेळेला आपण टप्प्याचा चेंडू थोडासा चांगलं टेक्निक चांगलं तंत्रशिस्त झेल म्हणेन कारण नजर हटली नाही. चेंडूवर शेवटपर्यंत नजर रोखून ठेवली आणि त्याचा मोठ्या गतीने फलंदाजी करत होता परंतु ज्या वेळेला आपल्या संघाला धावांची गरज होती त्यावेळेला षटकारांचा पाऊस इथे पाडताना दिसतोय. तोच अलंकार समोर मुद्दू. पुन्हा एकदा बघूया नक्की ऑप्शन चेंडू. आम्हाला इथे वाटलं कुठेतरी हा बाहेर जाणारा चेंडू आहे तो मला वाटतं कुठेतरी यशस्वी झालेला दिसतोय. त्रास पद्धतीने खेळला. हा चेंडू तुम्हाला स्ट्रेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न करायला हवा अलंकार कारण तुमची टेक्निक चांगली आहे. स्ट्रेट ड्राइव्हचे शेवटचा चेंडू समोर प्रहर्ष आणि इथे झेडच्या स्वरूपात गडी बाद होतोय. अलंकार चाके मला वाटतं दोन्ही शेवटचे चेंडू तुम्हाला खेळणं गरजेचं होतं कारण तुम्हीच स्ट्राईकवर होता. मुद्दूला षटकार आला होता. चेंडू जाते तुमच्या हातात. तिथे काय चुकी करत नाही. पहिला धक्का बसतोय. पहिला गडी बाद होतोय. पहिला गडी काढत होतोय. एक धावेवर फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवतोय. पुणे तयार फलंदाज इम्रान. मागच्या मॅचचा हिरो इम्रान पंचांकडे दाब मागतात. बॅचची पंच दाखवतात एक निर्धाव चेंडू अतिशय सुरेख चेंडू चांगली लेंथ आणि दिशा भेटलेली दिसते. चेंडू हवेमध्ये आणि ह्या 4 धावा
पॉवरच्या दिशेने 4 धावा मोठा फटका खेळून काढतोय कारण की पावर प्लेचे षटक अच्छा आहे रे ट्राय करावं पाहिजे इथे कटवलेला चेंडू हवेमध्ये परंतु एक चांगला मोठा फटका कटवलेला चेंडू पुन्हा एकदा 4 धावा मॅच में मजा नहीं कटवलेला चेंडू षटकार सब दर्शक कोचा टेली की ओर से क्योंकि इमरान कटवलेला चेंडू आता मात्र झेल घेतोय गुड बॅटिंग जबरदस्त आपला तो फलंदाजी 4 चेंडूमध्ये बॉल खाऊचो ना आणि या 2 धावाने ब्रार स्वतःचं खातं करतोय आणि संघाला नेऊन पोहोचवतोय ते म्हणजे संघावरती आणि बायची जी ताकद पंच काही प्रेशर नाही बाद होतोय तिथे घेऊन आपल्या खांद्यावर घेतोय सलाम स्ट्रायकर आहे इम्रान उलटा चेंडू खेळून काढतोय फील्ड होतोय तिथे चांगली फेकी सुद्धा होतोय परंतु एका धावेने रोखून ठेवलं नवीन फलंदाज आतिक ठेवल्या चेंडू पैसे जिपच्या माध्यमातून घोषित क्षेत्र आपल्याला ठेवल्या चेंडू ट्राय करतोय चांगली फेकी सुद्धा होतोय आणि हा फुलटा चेंडू खेळून काढतोय ट्राय करतोय लेक्चरच्या दिशेने एकदम पुन्हा होते दुसऱ्या धावासाठी परंतु एका धावाने रोखतोय मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू ट्राय करण्याचा प्रयत्न होतोय परंतु मी ते फील्ड करत एकही धाव महत्वाचे आहे या सामन्यामध्ये चेंडू ट्राय करतो स्ट्रेट ड्राईव्ह स्वतःचा फील्ड करतोय एकदा पूर्ण करतो दुसऱ्या धावेसाठी परंतु चांगली फेकी सर्वेश यांची अतिशय सुरेख फेकी एकच धाव देतोय षटक संपल्यानंतर देशी गुंडोले अतिशय सुरेख चेंडू गुडलेवरून उचली घेतोय निर्धाव जातोय चेंडू तिथे अंतरिक्ष काही चुकी करत नाही की निर्धाव चेंडू येतो चेंडू आणि हा स्ट्रेट ड्राय 4 धावा पाठवला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून 2 धावा सर्वेश मात्र काय चुकी करत नाही इम्रान सारखा मासा रवी घराला फसतोय आता नवीन फलंदाज पाहूया कोण येतंय रवी आणि त्रिफळाची बाद आतिक यांची पारी समाप्त होते अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन
चेंडू पाहायला भेटतोय. अतिशय स्कोर गाऊन झाल्यावर खाली बसा. सुहास स्कोरबोर्ड वाल्याला पाणी घेऊन द्यायचं आहे. की पॉइंट काय ताकावत नको सांगू. भरपूर समाचार घेतोय. सीमारेषा पार होतोय चेंडू. या चेंडू ब्लॉक बोर्ड मध्ये पडलेला चेंडू पंच मारली जाते. कॉड बिहाइंडचा अपील होतोय परंतु तटस्थ पंच तिथे. विलास दांडेकर गौतम तेरेकर कुठलंही दडपण घेत नाही. क्षेत्ररक्षकाच्या विश्लेषणामध्ये अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी चांगला चेंडू. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. गुड कमबॅक म्हणेल. षटकार खाल्ल्यानंतर दोन अगोदरचे दोन चेंडू सुरेख चेंडू पडले होते. त्याच चेंडूचा दोन धावेत चुकीला माफी नाही. फिल्डर बन गए दर्शक. हवाई फायर षटकार होतो म्हणलं होतं. या ठिकाणी स्पोर्ट क्लबला फलंदाजी आव्हान केलेलं आहे. चांगला चेंडू. यावेळेला सेकंड स्लिपमध्ये हलकेच खेळून काढलेला चेंडू हेरले. आता धावसंख्या थोडीशी चेंडूपेक्षा कमी झालेली आहे. ऋषी साजेशी गोलंदाजी. सर्ष आणि जो आत्मविश्वास तुमच्यावर दर्शवला त्याला साजेशी गोलंदाजी करतात की नाही. चांगला चेंडू. खोलवर पडलेला चेंडू. दोन्ही पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. एक धावेने रोखू शकत नाहीत. लॉंग ऑनला चांगले क्षेत्ररक्षण कर्णधार प्रशांचं तुम्ही करामत करू शकता. गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकू शकता. चांगला चेंडू. उत्कृष्ट चेंडू. एक निर्धाव चेंडू. चांगला चेंडू. पुन्हा एकदा दडपण. पुन्हा एकदा प्रेशर. सोहेल 6व्या षटकात. यावेळेला नो बॉल चेंडू. एक अवांतर धाव. उलटा चेंडू. पॉइंटच्या वरून हलकेच खेळून काढलेला चेंडू. नक्कीच इथे दोन धावा पलकावर लागतात. दोन धावेने संघ जाऊन पोहोचतोय. तुमच्याकडे कमी आहेत, माफ करा जास्त आहेत असं म्हणेल. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. चांगलं षटक. अजूनपर्यंत ऋषी तुमच्या मार्फत जे 5 धावा दिल्या आहेत. 5 चेंडूमध्ये 4 धावा दिलेल्या आहेत. त्यावेळेला पुन्हा एकदा 2 धावा षटक संपतंय. या 2 धावेने संघ उसळी घेतो 60व्या धाव संख्येवर. अजून 8 धावा. 12 चेंडू 8 धावा संघ. सामना कुठे जातोय बघा. तर एक षटक. काही सांगू शकत नाही. क्रिकेट हा अनिश्चितता खेळ आहे. उलटा चेंडू खेळ काढते. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. गोशी क्षेत्रात आणि हा 6 धावा. सामना बरोबरीच. आणि हा सामना भोजागली स्पोर्ट क्लबने जिंकलेला आहे. विजय